श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्या ज्या काही रखडलेल्या कार्यांमध्ये तू गतीची अपेक्षा करत आहेस, तीच वेगवान गती तुला प्राप्त होणार आहे. कित्येक महिन्यांपासून जे अनामिक दडपण आणि मनाचे ओझे होते, ते काही पुढील क्षणात तुझ्यापासून वेगळं होणार आहे, नाहीसं होणार आहे. मला माहीत आहे की तू माझ्या शब्दांची वाट पाहत आहेस. लेकरा, निर्भय हो. आता पूर्णपणे निर्भय, शांत आणि खंबीरपणे उभे राहण्याची तुझी आवश्यकता आहे. आत्ताच काही घडणार आहे जे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आजचा हा गुपित संदेश मी तुझ्यासाठीच पाठवलेला आहे. हा तुझ्याचपर्यंत का आला? कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या आयुष्यातील दुःखाचा, त्या जीव घेणाऱ्या त्रासदायक गोष्टी आणि त्या रात्रीच्या त्रासदायक वाटणाऱ्या भीती, सर्व काही अश्रू आता मी तुझ्यापासून वेगळं करणार आहे. क्षणामध्ये तुमचे जीवन, नशीब पालटणारे काही आशीर्वाद येतील आणि तुम्ही अधिक आनंदी होऊ शकाल. सुवर्ण काळ जणू तुम्हाला मिळत आहे. होय, तुमच्या आयुष्यातलं सुवर्णपान तुम्ही लिहत आहात असं तुम्हाला दिसून येईल. तुम्ही आता असा अध्याय सुरू करणार आहात ज्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. तुमच्या शक्यतांना वाढवणारे आशीर्वाद इथून पुढे तुम्हाला यश, भरभराट आणि त्या शिखरापर्यंत नेणार आहेत जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे. तुमच्या स्वप्नातील ते सर्व काही मिळणार आहे. ज्या लोकांनी तुला नाकारले तेच लोक आता तुझा हा बदललेला रुबाब आणि तुला नशिबाची साथ मिळालेली पाहून खूप काही आवेश करतील, खूप काही कुजबुजतील. पण तिकडे लक्ष देऊ नको. तू फक्त आपले कर्म करत पुढे जा. कारण तुला ज्यांनी कमजोर समजले, ज्यांनी तुझ्यासाठी खूप नकारात्मक गोष्टींचा विचार केला, तुझे कार्य बंद पडावे इथपर्यंत प्रयत्न केलेत, अशा सर्व लोकांपासून मी आज तुला लांब ठेवणार आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावर ते हसू, ते सुंदर हसू मी पाहू इच्छितो. शांत रहा, कारण आनंद आता तुम्हाला दिल्या जात आहे. समजून जा की कधीच काही त्रासदायक कायमचं नसतं, कारण त्याची एक वेळ येते जेव्हा ते थांबतं. त्याचप्रमाणे जगण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांडीय शक्ती तुझ्या सोबतीला आहे आणि ते सर्व काही शैतानरूपी नकारात्मक विचार तुझ्यापासून वेगळे केल्या जात आहेत. तुझ्या पाठीशी स्वतः स्वामी असताना तुला कशाचीही भीती नाही. बाळा, मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे. जेव्हा तुझे स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत तेव्हा तुझ्या आयुष्यातून कुठलंही नकारात्मक बाहेर पडण्यासाठी माझा आशीर्वादच पुरेसा आहे. तेव्हा आता जे काही सर्व मिळत आहे ते स्वीकार करा, आनंदी व्हा, कारण पुढील क्षणात तुम्ही तुमची प्रगती अनुभव करणार आहात. आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारा आहे. हा संदेश गुपित आहे, कारण हा तुमच्यासाठी काहीतरी दरवाजे उघडतो. तुम्ही तुमच्या कार्यासाठी कुणाची प्रतीक्षा करत आहात किंवा कोणीतरी ओळखीचं व्यक्ती तुमच्या मदतीला यावं याची वाट पाहत आहात. लक्षात ठेवा, तीच व्यक्ती तुमच्याकडे येणार आहे, जी या ब्रह्मांडीय शक्तीकडून, दैवी कृपेकडून तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. तो एक आशीर्वाद आहे. तुम्ही कोणत्याही बाजूने पुढे जाऊ शकता, कारण आता चारही दिशेने तुमच्यासाठी त्या भिंती पाडण्यात आल्या आहेत आणि आता अचानकपणे तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव येऊ लागतील. वाऱ्यासारखे तुम्ही पुढेच पुढे जाऊ लागाल. होय, कुणी अनोळखी नाही तर कुणीतरी ओळखीतलंच ते तुमच्यासाठी लक्षणीय काम करेल, कारण देवाने तशी परिस्थिती निर्माण केली आहे. ती व्यक्ती येऊन तुम्हाला मदत करेल. तुम्ही पुढे जाल तेव्हाच आता तुमच्यासाठी
ते सर्व आशीर्वाद चमत्कार घडून येणार आहेत. आता मी तुझ्यासाठी हा गुप्त संदेश पाठवला आहे. आता तुझ्या मनातली भीती नष्ट होणार आहे. तू पुढे जाशील आणि ते सर्व काही स्वीकार करशील जे तुला हवं आहे. चक्र नक्कीच फिरणार आहे. ते कुठं फिरत आहे? जेव्हा तुम्ही मनात नकारात्मक विचार करता त्या क्षणाला ते फिरणार आहे आणि तुमच्या जीवनातून ते सर्व काही नकारात्मक काढून टाकणारे, आशीर्वाद देणारे हे संदेश जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे येतात तेव्हा समजून जा की तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात तेच आता तुमच्यासोबत घडणार आहे. तुम्ही त्या सर्व गोष्टींसाठी तयार होत आहात. जेव्हा जेव्हा महाभारताचे कुरुक्षेत्र केवळ माणसांच्या मनात काही नकारात्मक भाव टाकत नाहीत, तर भगवंताने अर्जुनाला सांगितलेले होते, जेव्हा तू सत्याच्या मार्गावर असतोस तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी तुझा विजय निश्चित करणारे सर्व काही सृष्टीकडून घडवण्यात येते. तुझे संरक्षण होते आणि तू लढून विजयी ठरतो. तेव्हाच हे सर्व काही घडून येतं. तेव्हा लक्षात ठेवा, देव जेव्हा काही शिकवतो तेव्हा काही कठीण गोष्टींचाही सामना करावा लागू शकतो. कधीकधी अवतीभोवती आपलेच लोक असतात, त्यांचा सामना देखील आपल्याला करावा लागू शकतो. पण स्वतःला ओळखा, स्वतःची ताकद ओळखा आणि पुढे जा. हा गुप्त संदेश तुमच्यासाठी यासाठीच पाठवला आहे की देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुमचे नाराज झालेले मन आणि आता तुमच्या कार्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला देव दूर करणार आहे. देव म्हणतात, तुझं जीवन पुढे जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. तो त्या रथावर आरूढ होण्यासाठी तयार आहेस. आता तो रथ वेगवान गतीने तुला पुढे नेणार आहे. जर तुझी तयारी असेल तर होय म्हण की मी त्या रथावर स्वार होण्यास तयार आहे. भगवंता, मला आशीर्वाद हवा आहे. तर आत्ताच तयार हो आणि लक्षात ठेव, तुम्ही जे काही निर्णय घेता ते पुढील स्तरावर जाण्यासाठी आहेत. तेव्हा पुढे जा, आशीर्वाद घ्या आणि पुढच्या क्षणाला तुम्ही तुमचे इच्छित प्राप्त कराल. यात शंका घेऊ नका. बाळा, तू पुढे पहा. या जगाचा काही नियम आहे, या ब्रह्मांडाचा काही नियम आहे. तो प्रत्येकालाच पाळावा लागतो. तुझ्याकडे सर्व काही सुरळीत असते तोपर्यंत गर्दी सोबत असते. पण जसजशी का काही कमतरता भासू लागते तेव्हा काही लोक निघून जातात. चेहरेसुद्धा दाखवणे त्यांना कठीण होऊन जाते. तेव्हाच तुम्ही ओळखून घ्या, जे कोणी प्रामाणिकपणे निरलसपणे तुमच्यासोबत आहेत तेच तुमचे आहेत आणि जे कोणी कठीण वेळेत, त्रासाच्या वेळेत खोटे बोलून तुम्हाला निघून गेले आहेत तेच तुम्हाला खचवणारे, तुम्हाला मागे ठेवणारे आणि तुम्हाला खूप काही कर्माच्या गतीत पुढे न जाऊ देणारे आहेत. तेच तुमचे शत्रू म्हणून ओळखा आणि पुन्हा त्यांची कास धरू नका. तुम्ही जेव्हा देवाच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ पाहता तेव्हा देव अदृश्य रीतीने तुम्हाला मदत करतो. कधी कुणाची साथ देतो तर तुमच्या व्यवसायात आर्थिक प्रगतीचे आणि खूप काही प्रगतीचे मार्ग दाखवू लागतो. तेव्हा ते अडथळे दूर होतात, क्षणार्धात दूर केल्या जातात. त्यामुळे तुम्ही पुढे जाता. तुमच्या हक्काचे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते तुम्हालाच मिळणार आहे. जर तुम्ही प्रयत्न केला आहे आणि कुठेही यशासाठी धावपळ केली आहे तर ते यश कुणीही तुमच्याकडून काढून घेणार नाही. लक्षात ठेवा, देव जिथे जिथे तुम्ही प्रयत्न करत आहात ती जागा यशाने, आनंदाने भरत आहेत. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की देव तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी अर्पण करतो. तेव्हा तुम्हीही देवाच्या चरणी नामस्मरण अर्पण करत राहा. नामस्मरणाने देव तुम्हाला जवळ करतो. तुमच्यातून नकारात्मकता निघून जाते आणि तुम्ही पुढच्या स्तरावर पोहोचता. जर तुम्ही आज देखील स्वामींचे दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर स्वामी कृपा तुम्ही प्राप्त करत आहात. काही नवीन घडणार आहे जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या इच्छिताला प्राप्त करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न पुरेसे आहेत. देव तुम्हाला सांगत आहेत की तू जेव्हा ते सर्व काही मागतोस तेव्हा तुला ते मिळेलच. होय बाळा, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे. तुझी काळजी कायमची उखडून फेकून दे. जेव्हा वारा जोराने वाहतो तेव्हा वाऱ्यासोबत काही पाने आणि काही अशा गोष्टी येऊ लागतात. तेव्हा त्याही
निरुपयोगी असतात हे समजून जा आणि त्या वाऱ्याशी झुंज देण्यासाठी तयार व्हा. कधीकधी काही गोष्टी आपल्या हाती नसतात, तेव्हा काही नातीही त्याच ओघाओघाने आपल्या जवळ येतात आणि मग वाऱ्यावर एखाद्या गळत्या पाण्यासारखे ते देखील निघून जातात, कारण ते तुमच्यासाठी निरुपयोगी असतात. त्यांच्या मनात तुमच्यासाठी निरंतर कपट, दुर्भावना आणि तुमच्यासाठी चमत्कार नसतात, आशीर्वाद नसतात. म्हणूनच अशा व्यक्तींना पकडून धरण्यापेक्षा देवाला नामस्मरण करा, देवाची आठवण करा आणि देवाला तेच मागा जे तुमच्यासाठी चांगलं आहे, सर्वोत्तम आहे. मनात शांतता ठेवा, कारण तुम्ही दुप्पट वेगाने पुढे जात आहात. देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो. देव तुमच्यासाठी शांतता निर्माण करतो. देव तुम्हाला पुढे नेतो आणि देव तुम्हाला त्या उंचीवर पोहोचवतो जिथे तुम्हाला ते बदल हवे आहेत. त्या बदलासाठी तुम्ही उत्सुक आहात? जर हा संदेश पाहून ऐकून तुम्ही थक्क व्हाल, इतका निसर्ग आणि इतका देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. निसर्गाचे काही नियम आहे. जो निसर्गाच्या नियमात राहतो त्याला देव भरभरून आशीर्वाद प्रदान करतो. तुम्ही देखील ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार आहात? तर आत्ताच तयार व्हा. स्वामी माऊली, मी तुमच्या आशीर्वादाने भरण्यासाठी तयार आहे. लक्षात ठेवा, देव तुम्हाला वचन देतो की हम गया नहीं, जिंदा है. या अभयवचनावर विश्वास ठेवा आणि हे महावचन जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वीकार कराल, दीर्घ श्वास घ्या आणि मनातून देवाला इच्छा प्रगट करा. त्यांच्या चरणाशी नामस्मरण सोपवून द्या. आजपासून तुमची काळजी स्वामी घेत आहेत यावर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करणार जी तुम्हाला हवी आहे. तुमचे मन शांत होईल, तुम्हाला आनंद मिळेल, तुमची आर्थिक प्रगती, उन्नती होईल आणि तुम्ही विजयी व्हाल. जर तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे तर अंतर्मनाने तुम्ही पूर्णपणे देवाच्या स्वाधीन व्हा. देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि नामाचा गजर करत राहा. नाम घेतल्यामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ व्हाल. आजचा हा दिव्य संदेश तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना पाठवण्यास विसरू नका. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या भविष्यात सुख, समाधान, आनंद, आरोग्य देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी